मंडळी नमस्कार. तुम्ही बँकेकडनं किंवा एखाद्या वित्त कंपनीकडनं एखादी गोष्ट लोनवर घेत असाल आणि दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण रिझर्व्ह बँकेनं अशा सगळ्यांसाठी काही नवीन नियम जारी केलेत आणि जे तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेकदा तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करता किंवा कर्ज घेता, अशा वेळेला सदर वित्त संस्था किंवा बँक तुमच्याकडून दर महिन्याच्या हप्त्यासाठी एका फॉर्मवर सही घेते. अर्थात ते तुमच्यासाठी बंधनकारक असतं. यानंतर दर महिन्याला तुमच्या खात्यातून विशिष्ट रक्कम हप्त्याच्या स्वरूपात कापली जाते. पण आता नव्या नियमानुसार ऑटो पेमेंट पूर्वी ग्राहकांना याची माहिती देणं सगळ्या वित्त संस्थांना बंधनकारक करण्यात आलंय. संबंधित सर्व बँका किंवा वित्त संस्था यांना संबंधित खातेदाराच्या खात्यातून पैसे ऑटो डेबिट करण्यापूर्वी किमान 24 तास त्याला अलर्ट करणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे. ग्राहकाला अगोदर माहिती होईल की त्याच्या खात्यातून केव्हा आणि किती पैसे वजा होणार आहेत. काही चुकीचं आढळून आल्यास ग्राहक ते वेळीच थांबवू शकतो. ऑटो पेमेंटचे नवे नियम OTT सबस्क्रिप्शन, विमा प्रीमियम, वीज बिल, पाणी बिल आणि EMI सारख्या सर्व सेवांवर लागू असतील. याशिवाय कार्ड, UPI आणि प्रीपेड माध्यमातून होणारे ऑटो डेबिट व्यवहारसुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. फक्त हा नियम फास्टॅग आणि नॅशनल मोबिलिटी कार्डला लागू असणार नाही. RBIच्या या नव्या निर्णयामुळे तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होत असताना तुम्हाला योग्य वेळेला माहिती मिळेल आणि जर का काही तुम्हाला तांत्रिक किंवा आर्थिक अडचण असेल तर तुम्ही वेळेच ते थांबवू शकता.